तर आता हे रेडी झालेला आहे मक्याचा पोह्याचा चिवडा आपला. आता मी डब्यामध्ये घालून स्प्रेड करते वरखाली जेणेकरून व्यवस्थित मीठ मिरची मिक्स झाला पाहिजे. प्रत्येक मक्याला लागते, बघू शकता खाली. छान असं स्प्रेड झालेलं आहे आणि एक डब्बा भरून बनलेला आहे. तर मिनिमम 1 महिना तर चालेल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम. तर कशी आहात यूट्यूब फॅमिली? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर श्रेयाचं रोज एक ब्रेकफास्टच्या डब्याला काय बनवावं प्रश्न पडत आहे. तर आज मी बनवती आहे तिचा फेवरेट आणि तिचा आवडता मक्याचा चिवडा. तर कामावर पण बनवते मी, खूप छान बनतं आहे. त्यांना तर आवडतं आहे माझ्या हातचा चिवडा. तर आज मी घरी पण बनवते आहे. खूप आधी बनवले होते मागच्या वर्षी, तर नवीन घरात आल्यापासून एकदाही नाही बनवले होते. तर आता सुरू केले मी बनवायला मक्याचं चिवडा. हे आणलं ते शॉपमधनं मक्याचं, हे आपलं तळायचं, फ्राईज करायचे त्याला. आता ठेवले तेल तापवायला. छान असे मी ह्याला कुसकुशीत एकदम तळून घेते. मग त्याच्यानंतर त्याच्यात काय काय मिक्स करायचं मी हे पण सांगते, कारण लहान मुलांना खूप आवडतात आणि हे आपल्याला पण आवडतात, खायला हेल्दी असतात. तर हे कॉम्प्लेक्स, ॲक्च्युली याला कॉम्प्लेक्स म्हणतात इंग्लिशमधनं. हे तळून कुणी दुधात टाकून खात आहे, कुणी व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये ॲड करून असा भेळ टाईप करून खातात. तर मी तर साधा चिवडा बनवते आपला, जे माझ्या पोरांना आवडतं आहे. तर श्रेयाच्या डब्याचं किटकिटच नसणार आता. हे बनवलं तर ॲटलिस्ट 1 महिना तरी रोज त्याच्या डब्याला थोडा देण्यासाठी. कारण 10 मिनिटाचाच ब्रेक असतो. तर 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये त्याला असं काही खायला पाहिजे जे पट म्हणून संपायला पाहिजे. तर पोहे उपमा दिलं की खूप वेळ लावते खायला, परत डबा घेऊन येते घरी. तर त्याच्यामुळे छान अशी आयडिया आली मला, मक्याचा चिवडा, पोह्याचा चिवडा, साबुदाण्याचा चिवडा. तर मी एक बनवते. तर खूप टायमानंतर माझा ब्लॉग येतो आहे. 8-10 दिवस तर ब्लॉगच नाही आला माझा. थोडीशी बिझी होते, तब्येत पण ठीक नव्हती, घरात पण तब्येत ठीक नव्हती कोणाची पण, त्याच्यामुळे नाही ब्लॉग बनवू शकले. तर आत्ता आज बनवते आहे मक्याचा चिवडा. आज वेळ पण आहे माझ्याकडे आणि लवकर आलते घरी कामावरनं. श्रेयाला पण बरं नाही, आज ताप आला आहे तिला, म्हणून ती घरात आहे. आणि मग वेळ आहे माझ्याकडे, आज तिला शाळेला आणायला जायचं नाही. तर त्या वेळेमध्ये माझा मक्याचा चिवडा होऊन जाईल. तर तेल तापतोय मस्त असा. आज जेवायला पण छान अशी पनीरची भाजी बनवली होती मी. सगळ्यांनी पोट भरून जेवलं आणि खूप मस्त वाटलं. मी पण जेवले. खूप टायमानंतर माझ्या हातची भाजी मला आवडली, तर मी 2 चपात्यांनी भाजी जेवून घेते. तर त्याला आता पटापट तळून घेते सगळे हे मक्याचं चिवडा. मग त्याच्यानंतर त्याच्यात काय काय टाकायचं, जे पोरांना जास्त तिखट नाही लागावं आणि आपल्याला पण जास्त तिखट नाही लागावं, ते मी तुम्हाला पुढं सांगते. पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा, स्किप करू नका ब्लॉगला. तर चला आता सुरू करते मी. तर तेल छान तापलं आहे का नाही बघण्यासाठी मी एक मक्याचा दाणा सोडून बघते. अजून थोडा तापायचा बाकी आहे, कारण बघू शकता तुम्ही छान असे हे नाही झालेले. ते टाकल्या मस्त फुलायला पाहिजे मका. तर आणखीन थोडासा तापू देते, मग त्याच्यानंतर सगळं तळून घेते. क्वांटिटी खूप जास्त होणार आहे माहिती आहे मला, पण ठीक आहे. आमच्या घरात काही पण खायला घेतो तर थोडं क्वांटिटीमध्ये खात नाही. पोटभर लागतो, चाहे ते स्नॅक्स असो, जेवण असो, जे पण असो, पोट भरून खातो आम्ही. तर त्याच्यामुळे थोडंसं जास्तच घेऊन आलेलं आहे मी. छान असे फुलत आहे ते, बघू शकता तुम्ही. दाखवते तुम्हाला ॲक्च्युली. एकच मिनटं. माझ्याकडे ना त्या टाईपचा झारा नाही आहे. छान असं तेल नितळून घ्यायचं आहे. जास्त बटर बघा, छान असे तळले गेलेले आहेत. हे मक्याचं पोहाचा चिवडा असं म्हणतात ह्याला. मी कामावर पण बनवते पोरांच्या स्नॅक्ससाठी, कारण रोज काय बनवायचं म्हणून. त्याच्यामुळे असा वेगवेगळ्या प्रकाराचा चिवडा बनवून ठेवतो, जे हलका 10 मिनिटाच्या ब्रेकफास्टसाठी होऊन जातो. खाऊन पण बघायचं छान झाला आहे का नाही असा. ॲक्च्युली याच्यात मीठ नाही आहे, तर आपल्याला मीठ टाकावं लागेल याच्यात.
छान असं तळून घेतलं मी मक्याचं चिवडा इकडे काय आणि खाली टोपल्यात एक ठेवलेले कारण मावत नव्हतं याच्यामध्ये. आणि आता कढीपत्ता तळून घ्यायचा छान खरपूस असा जळाल्यासारखा कढीपत्ता. तर आता कढीपत्ता टाकलेले आहे मी. आणि ह्याच्यात थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे तळून. तर आपल्या मनावर आहे, आपण टाकू पण शकतो नाही पण टाकू शकतो. तर मला आवडतात कारण संतोषला पण आवडतात, पोरांना पण आवडतात. तर मी एक जवळपास पावशेर शेंगदाणे आहेत तर तेवढे भाजून घेतले याच्यामध्ये तळून. आणि याच्यात तिखट मीठ कसं मिक्स करायचं मी तुम्हाला सांगते, जेणेकरून प्रत्येक मक्याच्या चिवड्याला लागायला पाहिजे ते तिखट मीठ. असं नाही की मीठ टाकलं खाली बसलं, तिखट टाकलं डब्याच्या खाली बसलं. तर छान असं प्रत्येक मक्याच्या चिवड्याला लागून जातो तो तिखट आणि मीठ आणि साखर. तर मी तुम्हाला दाखवते त्याचं प्रमाण पण. 1 kg माझा मकाचा पोहा आहे. तर किती घ्यायला पाहिजे त्याही तुम्हाला सांगते. दाणे जास्त काळपट नाही भाजायचे शेंगदाणे. थोडासा ब्राऊन झाला की लगेच काढायचं आहे कारण खूप जास्त तळलेले दाणे पण एकदम कडवट लागतात. तर मी लाईटलीच दाण्यांना कधी पण तळून घेते, जास्त नाही. आता दिवाळीच्या फराळामध्ये पण ते पण चिवड्यामध्ये मी खूप लाईटली करून घेते. फक्त शेंगदाण्याचा थोडासा कलर चेंज व्हायला पाहिजे, बाकी खूप जास्त खरपूस असा नाही भाजून घेत मी. तर खूप कडवट असा त्याचा टेस्ट येतो. तर दाणे पण झालेले आहेत भाजून. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये 1 किलो मक्याच्या पोह्याच्या चिवड्यासाठी 2 चमचे लाल तिखट घ्यायचे, 2 चमचा मीठ घ्यायचे आणि साधारण एक 4 चमचे साखर घ्यायचे. तर मी हे टोपणमध्ये काढून घेतलेलं आहे 4 चम्मच साखर. आणि आता ह्याला मिक्सरामधनं काढून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून छान असं एकजीव व्हायला पाहिजे तिखट मीठ सगळं. तर आता मी घेते मिक्सरामधनं काढून. छान असं झालेलं आहे साखर. आणि आता हे आपण मिक्स करूयात त्याच्यामध्ये. थोडं थोडं करून घालायचं आहे आपल्याला. मी 2 डब्यामध्ये अर्धे केलेले आहे आणि खाली अर्धे आहेत टोपल्यामध्ये अर्धे, कारण एकत्र व्यवस्थित मिक्स होत नाही त्याच्यामुळे. आता मी हाताने घेऊन सगळ्याकडे असं स्प्रेड करणार आहे मसाल्याने. तर कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी मला ब्लॉगमध्ये सांगा, सॉरी कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण आपल्या पोरांसाठी बनवू शकता घरामध्ये हे, कारण खूप सिंपल आहे, जास्त वेळ नाही जात. 1 तासाच्या आतमध्ये माझं झालं पण हे सगळं. तर तुम्ही पण बनवा आणि आपल्या पोरांना द्या, तर पोरं खूप आवडीनं खातील. आणि हे हेल्दी पण आहे. ॲक्च्युली कॉर्नफ्लेक्स सारखाच आहे हा एक, एवढाच की आपण तिखट मीठ टाकतो तर तो चुडा टाईप बनून जातो. तर चला, मी माझं ब्लॉग खूप जास्त मोठं करत नाही, इथेच माझं ब्लॉग एंड करते. भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.